आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आदरणीय खोपटेगावचे उद्योगपती सन्माननीय देवेंद्रभाई पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं डोनेशन आलं। ओ टू कॉम्बॉक्स जयेश भोसले सर। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ओंकार हरपाल। पहिला बॉल त्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द बॉक्स, षटकार। त्याच्याकडे पाहिला जातं, एका हाताने बॅटवरची ग्रीप जरी हँडलवरची निसटली असेल तरी देखील तो अनेक वेळेला षटकाराची किमया साधतो। अक्रूलच्या अगेन्स्ट षटकार असताना पाहायला मिळाला। अक्रूल पाटील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल। लेफ्ट आर्मवरती विकेटने यावेळेचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर ठेवलाय। पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप, थेट एसटी रक्षकाचा भेद घेतोय। डॉट बॉलने इथे कमबॅक चांगलं झालं, कारण षटकार आला होता पहिल्याच बॉलवरती, मोठा स्ट्रोक आला आणि तदनंतर कमबॅक हे महत्वाचं होतं आणि ते इथे होत असताना पाहायला मिळालं। अक्रूल पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल। कमबॅक इज अ बेटर दॅन इज सेटबॅक। अनेक वेळेला आपण म्हणतो की जिथे कमबॅक हे फार महत्वाचं राहतं आणि ते इथे मिळालं। पुन्हा एकदा ऑन साइडला, झोन तेच, क्षेत्र तेच, आणखी रिझल्ट देखील सेम येतोय। चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर, ओंकारच्या बॅटमधून षटकार। लगातारचा दुसरा चेंडू आणि त्याच वेळेला दुसरा षटकार येत असताना पाहायला मिळालाय। ऍक्शन रिप्ले पहा, स्लॉक स्वीप केला, बॅकफुट वरती वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे। हँड आणि कोऑर्डिनेशन पाहताच बनतं या खेळाडूचं। स्ट्रोक मेकर आहे, षटकारांची किमया त्याने इथे साधली आहे। 12 धावा धावफलकावरती आल्यात। बॅटिंग चांगली करतो ओंकार, तो सध्या घडीला फॉर्मात दिसतोय। आय सेट त्याचे स्ट्रॉंग आहेत। ज्या रीतीने त्याने इथे ऑन साइडला बॉटम हँडचा वापर करत असताना मनगट वळवली देखील आणि षटकार देखील ठोकलाय। रन्स आल्यात ओंकार हरपालच्या बॅटमधून। तो जर का जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावांची लयलूट आणि गोलंदाजाची यथेच्छ अशी धुलाई तो निश्चित करेल। फलंदाजी करत असताना ज्या रीतीचा क्लास आपण पाहत आहोत त्याच्या फलंदाजीतला, उजव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूला फेकून दिले त्याने। पुन्हा एकदा यावेळेला कबस मध्ये केले, डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत, रन्स मिळतील। एक कंप्लीट झाले, दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा। दुहेरीच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत। पावलेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घेणं गरजेचं राहतं, ती घेतलंय फार पॉवरफुल असा समाचार। इथे रन्स देखील येत असताना पाहायला मिळालं। 14 धावा धावफलकावरती जमेची बाब ही राहिली आहे ना की 2 षटकारानंतर ओंकार बॅटिंग करतोय। यावेळेला स्विच हिट केलाय, जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। 2 षटकार तदनंतर येणारा चौकार। इथे षटकारानंतर चौकारांचा भार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय। संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने, जिथे 18 धावा धावफलकावरती आहेत, 18 ऑन दी बोर्ड, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या। पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा जो ग्राफ आहे ना तो उंच उंच जात असताना पाहायला मिळतो आहे। रन्स आल्यात पहिल्या षटकामध्ये, कुठे ना कुठेतरी विचार करण्यास भाग पडलाय। या प्रश्नाचं उत्तर शोधायचं कुठे। पुन्हा एकदा ऑन साइडला, पॅरलल फ्लॅग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील या बॉलवरती 4। हा आलाय सणसणीत चौकार। चौकार आला आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला। ओंकार हरपाल त्याच्या बॅटिंगचा जणू काय लेजर शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि तो बॅटिंग करत असताना त्याने इथे रन्स गोळा केल्यात पहिल्या षटकामध्ये। एकंदरीत ते अर्थात 22। ओंकारने बॉल फेस केले 6, त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले, एक डबल आली। संघाची धावसंख्या जितकी तितकीच धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले। दुसऱ्या रणनीतील पहिला सामना ज्यावेळेला पार पडला, पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या, सर्वाधिक महागडे षटक 27 धावा पहिल्या षटकामध्ये तन्मय ठाकूरच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाल्या होत्या। अर्थात जासईच्या अगेन्स्ट त्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या आणि तदनंतर महागडे षटक हे 22 धावसंख्येचा अक्रूल पाटीलचं राहिलाय, तो देखील महागडा आणि खर्चिक साबित राहिलाय। क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळेला आपण म्हणतो ना की वेळ प्रत्येकाची येते,
आदरणीय भरत चंद्रकांतजी पाटील साहेब अध्यक्ष बीजेपी मोठी जुई यांच्या माध्यमातून 1500 रुपयाची देणगी या मंडळाला आली आहे, तथा देवीदास भगत साहेब यांच्या माध्यमातून देखील आपण पाहत आहोत 1500 रुपयाची देणगी या आयोजनाला आणि या मंडळाला लाभली आहे, त्याकरिता आम्ही आपले विशेष आभारी आहोत. दोन्ही मान्यवरांचे आपण पाहतो युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषक 2025 हे 4थं संस्करण आहे या स्पर्धेचं, 4थं पर्व आणि त्यावरती करावं गर्व असं हे 4थं पर्व आज आपण पाहतो आहोत. 22 धावा फलकावरती 22 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 फणस डोंगरी संघ पाहायला मिळतोय मरुवाई विंधणेच्या अगेन्स्ट. प्रफुल्ल जनार्दनजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपली हार्दिक स्वागत. दुसरा षटक गोलंदाज समाधान पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. विंधणे गावामध्ये नुकतीच आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळाली. ग्रामपंचायतीच्या अंडर मध्ये स्पर्धा आली. यावेळेला खोला टाकलेला बॉल इथे पाहायला मिळाला. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आली आहे. एका धावेने संघ पुढे जाऊन घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करत असताना बंटी गरतला आपण पाहतोय. त्याने इंटेन्शन क्लिअर केलेत की मी सिंगल डबल घेणार, जास्तीचा स्ट्राईक एंडवरती ओंकारला आणण्याचा प्रयत्न करणार. कारण ओंकार जदवर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तदवर हा धावसंख्येचा ग्राफ वरतीच जात असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ भूमी 11 फणस डोंगरी. खुल्या गटातील अनेक स्पर्धा किंवा रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा गाजवत असताना या खेळाडूने आपल्या गावाचं नाव मोठं करत असताना पाहायला मिळाला. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओंकारला आपण बॅटिंग साठी पाहत आहोत. समाधानला विकेट प्राप्त करून संघाला समाधानपूर्वक अशी कामगिरी करून दाखवावी लागेल. विकेट घ्यावी लागेल कारण आघाडीची ही जोडी इथे जमली आहे. पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आहे. लेफ्ट हँडर बॅटर साठी एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला, एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला पाहायला मिळतो 30 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल लोड फुल होतो ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल केवळ एकेरी धाव येत असताना 5 षटकांची ही मॅच आहे. अर्थात 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळाला होता लेफ्ट हँडर बॅटर साठी. आता मात्र इथे रणनीती बदलली आहे. राईट हँडर बॅटर साठी काहीशी व्यूहरचना वेगळी ठेवली. आपण डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि अगदी त्याच वेळेला वाईडिश लॉंग ऑफ पाहतो. 38 सर्कलच्या बाहेरचं ही फील्ड पोझिशन अगदी तीच आहे, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट गली तैनात करण्यात आली. शॉर्ट टर्न शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला देखील लोड फुल होत होता. डाऊन द ग्राउंड केले. वाईडिश लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे तैनात. केवळ एक सिंगल. या षटकामध्ये समाधानकारक अशी कामगिरी केली आहे. 3 बॉल वरती 3 धावा त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाला. रणनीती बदलावी लागेल. ज्या स्ट्रोक साठी जो खेळाडू जाणला जातो ओंकार हरपाल तो स्ट्रोक मेकर आहे. लांब लचक षटकार खेचणी ही त्याच्याकडेची असणारी डाव्या हाताची किमया राहिली आहे आणि त्याला ते स्ट्रोक इथे खेळावा लागतील. आपल्या नावाला आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारणं गरजेचं. उजव्या रेषेच्या बाहेर या वेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला केलेत. जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय केवळ सिंगल मिळेल. एक धाव येत असताना पाहायला मिळते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. एक धाव क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती फार महत्वाची राहते कारण कंपल्सरी चेसिंग असणाऱ्या स्पर्धेमध्ये एक रन फार महत्वाची आहे. मागील 4 बॉल वरती 4 सिंगल आले. 26 बंडलात विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना भूमी 11 फणस डोंगरी टीम 4 सिंगल आल्यात 4 चेंडूवरती. पुढचा चेंडू समाधानचा हा बॉल पुन्हा एकदा खोलात पाहायला मिळाला. ऑन साइडला केलाय. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुनश्च वधारेल. स्कोर कार्डवरती 27 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेने संघ पुढे सरकतोय. थेंबे थेंबे तळे साचे. एक मोठं विशाल काय लक्ष उभं करण्यासाठी संयम हा फार महत्वाचा राहतो. धीरोधार्तता चांगली आहे या खेळाडूंकडे. संयमाने बॅटिंग करतायत. जोखीम घेतलेली नाही आहे या षटकामध्ये कारण ठाऊक आहे पुढे येणारे काही षटक हे तितकेसे महत्वाचे राहतील आपल्या संघासाठी. यावेळेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. केवळ एक सिंगल आली आहे. अर्थात मागील 6 चेंडूवरती 6 सिंगल आल्यात.
एका धाबेने संघ पुढे सरकलाय. या षटकाचा खेळ देखील दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. समाधान पाटीलला यश मिळालं नाही, परंतु जमेची बाब ही राहिली की केवळ 6 धाबा त्याने खर्च केल्यात. स्कोर कार्डमध्ये रन्स आहेत त्या 28 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना भूमी 11 फणस डोंगरी. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित स्वर्गीय हस्तुदांबा घासे, स्वर्गीय बाळकृष्ण घासे यांच्या स्मृती प्रित्यर्थ युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 आपण पाहत आहोत. प्रवीण दादा घासे साहेब युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उरण पूर्व विभाग, कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण चौथ्या पर्वामध्ये पाहत आहोत. 28 बनला 28 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. ज्याच्या वेळेला आपण पाहिलं ना मोठी जुई गाव एनकडून गोलंदाजी झाली आहे त्या वेळेला धाबा थांबल्यात, परंतु या वेळेला गोलंदाजी करत असताना पॅव्हलियन एनकडून समालोचन कक्ष एनकडून ज्यावेळेला गोलंदाजी होईल त्यावेळेला तिसऱ्या षटकाच्या दरम्यान सुजल नवालेच्या अगेन्स्ट कशा रीतीची गोलंदाजी, त्याच्या अगेन्स्ट कशा रीतीची रणनीती राहते बॅटिंग करणाऱ्या टीमची ही देखील पाहणं गरजेचं राहील. यावेळेला खोलवर टप्प्याचा हा बॉल हलक्या हाताने खेळला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. केवळ सिंगल. मागील 7 बॉल मध्ये 7 सिंगल आल्यात. एवढे सिंगल तर इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये देखील पाहायला मिळत नाही. तेवढ्या सिंगल या मॅच मध्ये पाहायला मिळाल्यात. फेब्रुवारी महिना संपल्यानंतर देखील सिंगल पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या आहे ती 29 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. एकही चौकार एकही षटकार मागील 60 चेंडू मध्ये आलेला नाही आहे. गोलंदाजांनी जी काय चुणूक दाखवली आहे किंवा जो हतकंड आहे गोलंदाजीचा तो अर्थातच मरुवाई विंधणे टीमचा तो इथे पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये सुजल नवाले गोलंदाजी करत असताना प्रशांत नवाले यांची मला आठवण होते. याच गावाला ते बिलॉंग करतात. पुढचा बॉल यावेळेला लो फुल टॉस ओव्हर दी पॉइंट केला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपला हजार जबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवतोय. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण आउटफील्ड मध्ये इथे चेंडूला फील्ड केल्यानंतर पाहायला मिळालं. 2 धाबा आल्यात. दुहेरीच्या मदतीने 31 धाबा दापलकावरती सुदर्शनजी पाटील यांना आपण पाहतोय. ताराचा तारा गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर लो फुलटो हाताला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल, परंतु पंचांनी इथे इशारा दिलाय. अर्थात जीवनजी गावणसर यांनी की सांगितले 12 वाजून 7 मिनिटांनी इशारा दिलाय. हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन 32 धाबा दापलकावरती आहेत. जमेची बाब ही राहिली आहे ना बॅटिंग करणारा भूमी 11 फणस डोंगरी या टीमची की संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एकही खेळाडूला किंवा एकही विकेट गमावलेली नाहीये. पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. पुढील येणाऱ्या काही चेंडूंमध्ये मोठे स्ट्रोक निश्चित पाहायला मिळतील. यावेळेला देखील खोला टाकलाय. इथे पुन्हा एकदा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीची गोलंदाजी अद्याप पाहायला मिळाली आहे, फलंदाजांचा जणू काही अभ्यास करूनच मैदानाच्या आतमध्ये इथे उतरलेत की काय. मोमेंटम शिफ्ट झालाय. पहा ना, समाधान पाटील गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या. 6 चेंडूवरती 6 धावा केवळ त्याने खर्च केल्यात आणि तिथून पुढे सुजल देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. यावेळेला बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. अर्थात फलंदाज क्रमांक पहिला बंटी गरजबार. जे काय सहकार्य हवं होतं विकेट स्वरूपामध्ये ते इथे प्राप्त केलंय. विकेट मिळाली आहे. कोंडी फोडली आहे. भागीदारी मोडली आहे आणि अर्थात सुसाट वेगाने जी काही धावसंख्या पुढे निघाली होती पहिल्या षटकामध्ये तिला लगाम लगावत असताना स्पीड ब्रेकर टाकत असताना इथे धावा थांबवल्यात. रन्स आलेल्या नाही आहेत. गोलंदाजी सुजल देखील चांगल्या टप्प्यावरती करतोय. क्रिकेटमध्ये टप्पा आणि सिनेमामध्ये कटप्पा फार महत्वाचा राहतो.
पुन्हा एकदा कुलात टाकलेला हा बॉल थेट शरीर भेदक मारा पाहायला मिळालाय. डॉमिनेट करणारी गोलंदाजी झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित दाखल झाला आणि त्याचा अगेन्स्ट हा चेंडू ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, धावफलकावरती आहेत त्या केवळ 32. 32 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा बॅटर 6 चेंडू 5 धावा बंटीच्या बॅट मधून आल्या होत्या. पुढचा चेंडू गोलंदाज या वेळेला बॅटची लिडिंग एज, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक जज करतोय. डीप मधून चेंडूवरती आले परंतु धावा पुन्हा एकदा थांबलेला पाहायला मिळतात. तिथे या बॉल वरती रन्स मिळतील ती केवळ आणि केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीय. धावफलकावरती 33. एकंदरीत आपण पाहतो 3 षटकांचा खेळ संपला. 11च्या धावगतीने 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या. तिसऱ्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर 5 धावा तिसऱ्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाला. स्कोरकार्ड वरती आहेत त्या 33. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय आणखी एक मोठी मॅच अर्थात चौथा सामना मुरुवाई विंधणे आणि त्याचा अगेन्स्ट भूमी 11 फणस डोंगरी. ओमकार सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा असून देखील धावा आलेला नाही आहेत. गोलंदाजांनी हात खोलू दिले नाहीत, मुळात मुभा दिलीच नाही. अँगल बनवले, कोण बदलले, दृष्टिकोन एकच ठेवले की चेंडू जास्तीचे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कसे जाऊन विसावतात. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग चांगलं ठेवलं आणि जिथे आपण पाहिलं ना की ज्या गोलंदाजाने अर्थात समाधानने मॅच मध्ये संघाला घेऊन आला त्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये पाचारण करण्यात आलाय. त्याला इन्व्हिटेशन देण्यात आलं. 4थ्या षटकाचं 6 धाबा खर्च केल्या होत्या त्याने दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा बॉल घेऊन समाधान सज्जल. यावेळेला स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळेल सुमित पाडी. एखादा मोठा स्ट्रोक मॅच मध्ये पुनरागमन करून देईल भूमी 11 फणस डोंगरी या टीमला. किंबहुना एखादी विकेट जर का आली तर पकड मजबूत होईल ती अर्थात मुरुवाई विंधणे टीमची. काय घडणार या सामन्यामध्ये. या षटकामध्ये खूप काय दडलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना समाधान पाटीलला आपण पाहत आहोत. खेळपट्टीचा पुरेपूर वापर कशा रीतीने करावा हे त्याने दाखवून दिलं. त्याने एक मूर्तिमंत आणि ज्वलंत असं उदाहरण इथे पेश केलं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सिंगल कंप्लीट झाली. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. 22च्या स्वरूपामधून ही धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. ओमकार स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितो आहे. तो स्ट्राईक रेंजवरती आलाय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती आहेत त्या 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. रणनीती बदलावे लागेल धावा गोळा करण्यासाठी. धावांसाठी धावांसाठी जद्दोजहद तुम्हाला करावी लागणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये सहजासहजी रन्स मिळणार नाहीत. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके मिळणार नाहीत तर ते बनवावे लागतील. सहजासहजी धावा इथे मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावा लागेल, कष्ट उपसावे लागतील आणि कष्ट उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर तुम्हाला पादाक्रांत करणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा समाधान दाखल होत असताना पाहायला मिळतं. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून जो एक सटीक लेंथ लाईन वरती पाहायला मिळालाय. ओमकार साठी ते झेल निसटला. कदाचित बॅटला मोठी कडा घेतली होती, आवाज मोठा आला. जे काही रिएक्शन्स खेळाडूंचे पाहायला मिळाल्या, देहबोली पाहायला मिळाली, यावरून साऱ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात की ही कॅचच होती जणू काय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार सारख्या खेळाडूला जीवदान मिळणं किंबहुना त्याला दुसरी संधी देणं हे संकट आपण ओढावून घेणं संघावरती आहे. याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो का हे देणी पाहणं गरजेचं राहील. 34 बनल्यात. 34 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. ओमकार हरपाल बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक धक्का. दुसरा फलंदाज बाद.
ओंकार बाद होत असताना पाहायला मिळतोय. ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या संघाला तो इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. सुरुवात चांगली करून दिली होती. पहिल्या 6 षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या, परंतु तिथून मोमेंटम शिफ्ट होत असताना पाहायला मिळालं रन्स आलेल्या नाही आहेत. मुळात गोलंदाजाचं कौतुक तितकंसं व्हायला हवं, कारण समाधान मॅच मध्ये घेऊन आला. याही षटकामध्ये त्याने अद्याप त्याच्या अगेन्स्ट रन्स आलेली नाही आहे. 22ची धाव ही त्याच्या अकाउंट मध्ये जी मात्र ग्राह्य धरली जाणार नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे ती अर्थात 34. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अक्षय जाधव. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. केबेक सिंगल. पुन्हा एकदा एकेरी धाव. एका धावेने संघ केवळ पुढे सरकताना पाहायला मिळतोय आणि हीच बाब हेरली जाते मरुआई बिंदणे टीमच्या माध्यमातून. कारण या गोष्टी ठाऊक आहे की मोठा षटकार किंवा चौकार आलेला नाहीये. संघाच्या अडचणी तितक्याशा वाढणार नाहीत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा समाधान. यावेळेला देखील कोलामध्ये वाईट यॉर्कर आणि एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. क्षेपणास्त्र बाहेर काढले आहेत. आपल्या गोलंदाजीच्या भात्यातील नाना रूपे इथे दाखवून दिलेत आणि प्रत्येक चेंडू इथे बाहेर काढलाय. गोलंदाजाचे जे काय युद्ध असावी लागतात एखाद्या गोलंदाजाकडे, ते सारं काही या खेळाडूमध्ये पाहायला मिळालं. तो सर्व गुण असं संपन्न गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला देखील कोलामध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती आलाय. फलंदाज विकेट सॅक्रिफाईस करेल. आणखीन एक धक्का लागलाय. तो भूमी 11 फणस डोंगरी या टीमला तिसरा फलंदाज बाद. या पण आदरणीय सरपंच दिघोडे गावचे आदरणीय सरपंच मयूर शेठ गरज साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. या स्पर्धेचे संस्थापक, या स्पर्धेचे जनक आदरणीय प्रवीणदादा घासे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आदरणीय दिघोडे गावचे सरपंच मयूर शेठ गरज साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मयूर शेठ घरत साहेब यांचा विशेष सन्मान. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. एकंदरीत आपण पाहिला तरी या मॅच मध्ये ड्रीम स्पेल हाताळला समाधान पाटीलने. तिथे 2 षटकामध्ये केवळ आणि केवळ त्यांनी धावा खर्च केला. 7-2 विकेट प्राप्त करण्यामध्ये देखील ते यशस्वी राहिले. एकच विकेट प्राप्त केली होती समाधानने. यावेळेला खोलामध्ये उजव्या शीच्या बाहेर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. रन्स केवळ एक आली आहे. पहा, पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या आणि तिथून पुढे 6-5 आणि 1-1 अशा स्वरूपाच्या रन्स आल्यात. 6-5-1 अर्थात धावा इथून पुढे आल्याच नाहीत. पहिलं षटक अपवाद बघता अक्रूर पाटीलचं तिथून पुढे 40 मध्ये ऐन 40 असणारा गोलंदाज समाधान पाटील आला. आणि अर्थात आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभव हा प्राध्यापकाचं काम करतो हे त्याने दाखवून दिलं. आणखीन एक धक्का दिला. आणखीन एक फलंदाज होईल ती बाद. बॅक टू द पवेलियन होतो कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये फलंदाज आणि धक्का क्रमांक संघाला 4था लागलाय. समाधान पाटीलचा उल्लेख आपण करत होतो. संघातील एक प्रमुख गोलंदाज, एक 40+ खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते आले. संघ अडचणीमध्ये असताना संघासाठी ते धावून आले आणि काय गोलंदाजी त्यांनी केली आहे. चला या नेक्स्ट मॅच कडे आपण बघणार आहोत. जय माता दी दिघोडे आणि त्याच्या अगेन्स्ट प्रेसी एंटरप्राइजेस भाताड. या आपण जय माता दी दिघोडे आणि त्याच्या अगेन्स्ट प्रेसी एंटरप्राइजेस श्री दत्त भाताड या टीमच्या दरम्यान वळीत आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टनी आपण त्वरितच, कारण पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल लगेच टॉस करण्यात येईल. धाबा थांबलेला पाहायला मिळाला.
केवळ 36 आहेत. हा चेंडू देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. आकाश पाटील देखील अगदी आपण पाहिलं तर समाधान पाटील यांच्या पावलावरती पाऊल टाकलंय. गतवर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मालिकावीर ज्याने पटकावला होता पर्व 3च तो गोलंदाजी करतोय. यावेळेला कव्हरला केला, डीपॅक्सचा कव्हरला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय या ठिकाणी. केवळ एक सिंगल आली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर घडलं काय, गोलंदाजांनी जणू काय पार्टी सुरू असलेल्या घरावरती एखादी वीज कोसळाविना त्या स्वरूपाचं काहीतरी केलं मैदानाच्या आतमध्ये. आणि धावांची जी काही यथेच्छ अशी पार्टी चालू होती त्यावरती वीज कोसळली. ऑन साइडला केला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. केवळ एक सिंगल. एका पलीकडे जास्तीचं काहीच मिळालेलं नाहीये. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा एकेरीच्या मदतीने 38 धावा धावलकावरती आहेत. शेवटचा बॉल येणं शेष. चला या जय माता दी दिघोडे आणि प्रेस एंटरप्राइजेस श्री दत्त भातान यावेळेला देखील चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. हा चेंडू मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि पूर्वार्धामध्ये मरुवाई विंदणे टीमने प्रतिस्पर्ध्याला रोखलंय. ते केवळ आणि केवळ 38 व 39 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट केलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. जय माता दी दिघोडे टीमचा कॅप्टन या प्रेस एंटरप्राइजेस भातान टीमचा कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल, काय घडणार या सत्रामध्ये आणि काय बिघडणार या आपण आवाज ऐकूयात कुणालजी दाते सरांचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या आपण टॉस साठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन या जय माता दी दिघोडे आणि प्रेस एंटरप्राइजेस भातान. प्रेस एंटरप्राइजेस भातान टीमचा कॅप्टन या ठिकाणी आला. मयूर शेठ गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. मयूर शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दिघोडे गावचे सरपंच ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. जय माता दी दिघोडे आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला प्रेस एंटरप्राइजेस श्री दत्त भातान. टेल इज अ कॉल. हेड आला, टॉस जिंकलाय सरपंच. या पण टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो अर्थात जय माता दी दिघोडे या टीमने. टॉस किती इम्पॉर्टंट होता. नाईटची स्पर्धा, तुमची शेवटची मॅच आहे. पूर्वार्ध जो काय अनुमान तुम्ही बांधला असेल की किती रन्स बनतात, इथे काय घडतंय या सेकंड मॅच मध्ये, सेकंड डे मध्ये, सेकंड नाईट मध्ये, काय म्हणाल. टॉस जिंकला आहात, किती इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी. काय करतोय, काय करणार आहेस. फील्ड करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला जय माता दी दिघोडे टीमने. दे वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या समालोचन कक्षाकडे वळूयात आणि जिथे आवाज ऐकायला मिळेल आयपीएल मधून ज्या आवाजाकडे सातत्याने आपण ऐकला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वाधिक स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धांचा मोठा आवाज म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं संपूर्ण भारत आणि तदनंतर अखाती देशांमध्ये जाऊन देखील हा आवाज आपण ऐकला. आज अभिमान आहे कुणालजी दाते सरांचा आवाज आपण आयपीएल आणि तदनंतर अनेक वाहिनीवरती ऐकतो. या आपण ऐकूयात कुणालजी दाते सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले यांचा तुम्ही आवाज ऐकलात. आणि आता दुसऱ्या डावामध्ये 39 धावा करायच्या. सुरुवात काय धडाक्यात केली होती फणस डोंगरी या टीमने. सुरुवातीलाच पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर 38 धावांपर्यंतच मजल मारता आली त्यांना उर्वरित षटकांमध्ये आणि 39 लक्ष सेट झालंय. मरुआई बिंदने या टीमच्या समोर 39 टू विन
आकाश आणि सुजल ही सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. मी मराठी क्रीडांगण इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम चौथं पर्व आहे या क्रिकेट स्पर्धेचं. आणि चौथं पर्व यातच सर्व असं म्हणायला हरकत नाहीये. अनेक दिग्गज मंडळी सातत्याने या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यातल्या त्यात प्रवीणजी घासे युवा अध्यक्ष या परिसरामध्ये खूप चांगलं काम ते सातत्याने करत आलेले आहेत. आणि तरुणांना मार्गदर्शन करणं, तरुणांचं प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे एक वेगळ्याच पद्धतीने प्रत्येक तरुण पाहत असतो. उद्योजक म्हणून त्यांच्याकडे एक वेगळीच उभारी त्यांनी घेतली आहे. आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा एक मोठं मंडळ आहे. त्यांच्या वतीने युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 चा हा क्रिकेटचा महोत्सव 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 35,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान होणार आहे. टीमचा मालिकावीरासाठी एक आकर्षक बाईक ठेवण्यात आले. हिरो HF100, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आपण सायकल पाहणार आहोत. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी स्पोर्ट्स शूज देऊन त्या खेळाडूंचा सन्मान केला जाईल. चला तर वळूया मॅचच्या आतमध्ये. मैदानामध्ये 39 च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि याच्यानंतरच्या मॅचचा देखील टॉस झालाय. तिथे जय माता दी दिगोडे आणि प्रेसी एंटरप्राइजेस भातान हा संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. चला तर सामन्याला लगेच सुरुवात करायचे. दीप भिसे पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. दीप भिसे आणि समोर फलंदाज आहे आकाश आणि सुजल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश, स्ट्रायकिंग एंडला आकाश पाटील. पहिला बॉल नेट बॉलचा इशारा इथे अंपायर कडून. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय, थोडासा चुकलाय. गोलंदाज युवा अध्यक्ष चषक 2025 चा क्रिकेटचा महोत्सव प्रवीण दादा घासे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन बीजेपी युवा अध्यक्ष कार्यकारी दंडाधिकारी देखील ते आहेत. उरण पूर्व विभागात खूप चांगलं काम ते सातत्याने करतात. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर कॅच इटचा कॉल केलाय आणि त्याला हुलकावणी देत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. 6 की 4. चौकार आहे कारण एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चार धावा मिळतील. लाईनच्या आतमध्ये टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार येतोय. ऑन साइडला परत एक वेळा दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर धावतायत. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पर्यंत भरपूर मोठी धाव घ्यावी लागेल आणि इथे देखील रेस जिंकताना दिसेल. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार आलेत. आकाश बॅट मधून धुवाधार फलंदाजी सुरू झाली. पहिल्या 2 बॉलवर दीपच्या विरुद्ध 8 धावा आल्यात. त्यातल्या त्या झेले सोडला एक्स्ट्रा कव्हरला. त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला दिशा देत असताना दुसरा चौकार वसूल केलाय आणि चौकारामध्ये सध्या डिलिंग सुरू आहे. बॅटिंग करत असताना आकाश पाटीलची चांगली बॅटिंग. परत एक वेळा ऑन दी अप गलीमधून बॉलला काढलंय. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग तिसरा चौकार आणि हा खेळाडू ठरलाय या स्पर्धेमध्ये चौथा ज्याने सलग 3 बॉलवर 3 चौकार मारलेत. चांगली बॅटिंग, धुवाधार बॅटिंग. काहीशी अशी सुरुवात टीम फणस डोंगरीची देखील राहिली होती भूमी 11, परंतु
22 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यानंतर नंतर फलंदाजाने नांगी टाकली आणि धावा झालेल्या नाहीयेत. आता 12 झाल्यात. 39 लक्ष या मॅच मध्ये. परत एक वेळा दे घुमा के. या वेळेला पॉवर आहे या फटक्यामध्ये, ताकद आहे, नजाकत आहे आणि टायमिंग आहे. बॉल सीमा पार, येतो षटकार. सलग 3 बॉलवर 3 चौकार, त्याच्यानंतर षटकार. टीमची धावसंख्या 18 फ्लाय होत असताना अफलातून बॅटिंग. आकाश सातत्याने मोठमोठे फटके सजवतोय आणि दीपच्या विरुद्ध पहिल्याच ओव्हर मध्ये अफलातून बॅटिंग, वेगवान फलंदाजी, विध्वंसक खेळ इथे दाखवत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, याही वेळेला कव्हर्सला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे, आणखीन एक चौकार, 4 धावा. 4 चौकार, 1 षटकार. या ओव्हर मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला आणि इंटरनॅशनल कोडच डायल केला असं दिसतंय. एखाद्या शहराचा पिन कोड डायल करत असताना धावा झाल्यात 22-22. 17 धावांची आवश्यकता. असं वाटतं की सामना लवकरात लवकर संपवण्याचा इरादा ठेवून मैदानामध्ये उतरलाय फलंदाजीसाठी आकाश पाटील. संपूर्णपणे 5च्या 5 बॉल त्याने फेस केलेत. 5 बॉल मध्ये सलग 3 चौकार मारलेत, मग षटकार, परत एक चौकार त्याच्या खात्यामध्ये आणि टीमची धावसंख्या त्याने पोहोचवली आतापर्यंत 22 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. 22 रन, 22 धावा. मॅच बॉल आलाय. बावीस धावा स्कोर बोर्डवर. 17 धावांची अजूनही आवश्यकता. काहीशी अशी सुरुवात होती. पहिल्या ओव्हर मध्ये 22 फणस डोंगरीने केल्या होत्या, नंतर मात्र डाव गडगडला त्या टीमचा. तर तो हा काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. परत एक वेळा फोर्स केल्या ऑन साइडला. काउ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळते. 23 धावा स्ट्राइक ठेवताना दिसेल स्वतःकडे आकाश. पहिलं षटक संपलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. मरुआई विनने या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 रन. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमने रेडी राहायचंय, लगेचच मैदानामध्ये उतरायचंय. ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे, जय माता दी दिघोडे आणि त्यांच्या विरुद्ध प्रेसी एंटरप्राइजेस भातान, असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. तो पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीचे सामने 4 ओव्हरचे आणि त्याच्यानंतरचा सामना 3 षटकांचा असणार आहे, लक्षात घ्या. जो क्वालिफाईंग राऊंड असेल सेमीफायनल साठी. क्वालिफाईंग राऊंड पर्यंतच तुमच्या धावा, तुमचे पॉइंट्स मोजले जातील, तुमच्या विकेट्स मोजल्या जातील. सेमीफायनल, फायनलचे रन आणि विकेट्स काउंट केल्या जाणार नाहीयेत मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक साठी. तर दुसरं षटक, पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, फिल्डर आहे तिथे, विकेट मिळेल. आकाश परतलाय आणि विकेट येते गोलंदाज बंटी घरतच्या खात्यात. पहिल्या विकेटचं पदक नवीन फलंदाज अनिकेत फलंदाजीसाठी. अनिकेत जोशी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. आकाशने अफलातून बॅटिंग केली, त्याच्यानंतर तो बाद झाला.
अपील स्ट्रॉंग होती, रनआउटची संधी आहे तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा इथे अंपायर कडून येतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतात. धावा झाल्या 24, 24 धावा. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 39 टार्गेट आहे. आकाश आउट झाल्यानंतर परत एक वेळा तो दबाव बनतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवर. काहीच असंच चित्र पहिल्या सत्रामध्ये होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या. फुल टॉस होता आणि यावेळेला मात्र बरोबर हॅमर्ड केले बॉलला, पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बैठक षटकार, 6 धावा. सुजलच्या बॅट मधून हा सिक्सर येतोय. चूक केली बंटीने आणि जशी बंटीने चूक केली तशी घंटी वाजली. षटकाराची 6 धावा येतात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 धावा. आता 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी मरुवाई विनने या टीमला. 39 लक्ष, 30 धावा कंप्लीट झाल्यात. 9 धावा करायचे आहेत. तुम्ही पाहता युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 चा क्रिकेटचा महोत्सव. याला बीट केलंय सर विकेट कीपरच्या हातात. अंपायरचा सिग्नल येतोय. डॉट कमबॅक करतोय बंटी. एक षटकार आला, त्याच्यानंतर एक डॉट बॉल त्याच्या माध्यमातून सुजलच्या विरुद्ध. सुजल देखील तेवढाच घातक बॅटर आहे. ऍज ओपनर तो नेहमीच आक्रमक असतो आकाशच्या बरोबरीने. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट, सातत्याने 2 डॉट बॉल आले. 9 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 19 बॉलचा खेळ शिल्लक. शॉर्ट बॉलचा वापर, यावेळेला उंची जास्त गाठली असं दिसतंय. फिल्डर आहे आणि क्लिअर करून जाईल मिड विकेटला. बॉल सीमा पार येतोय, षटकार. तीन धावांची आवश्यकता आहे. सामना खुला केला ऑलमोस्ट दुसऱ्याच ओव्हर मध्ये. पॉवर प्लेच्याच दरम्यान अफलातून बॅटिंग, पहिले आकाश आणि नंतर मग सुजल हे सूत्र हातात घेतली. तर समीकरण आहे 12 बॉल 18 बॉल, माफ करा 18 बॉल मध्ये फक्त 3 रन. 12 बॉल मध्येच एवढ्या धावा कंप्लीट केल्यात. 36 धावा. पॉवर प्ले मध्ये सुयश गोलंदाजीसाठी. सुयश भट्ट शफल झालाय, हुक केला, इम्प्रोवायझिंग हुक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा केल्यात बुक 4 आणि हा सामना इथे फिनिश होतोय. सामना इथे जिंकलाय. फलंदाजी करत असताना दुसऱ्या डावामध्ये मरुवाई विनने या टीमने. अभिनंदन अक्षय स्मृती मरुवाई विंदने, वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाईल. दोन ओव्हर 7 रन 1 विकेट घेणारा समाधान पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. गेम चेंजिंग बॉलिंग करणारा समाधान या मॅचचा हिरो ठरतोय, मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच दिगोडे आणि भातान. दिगोडे टीम आपण फिल्डिंग घेतली, लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 5 षटकांची ती लढत असेल पहिल्या फेरीतली आणि मग 4-4 षटकांचे सामने तुम्हाला